नमस्कार, शिलाज मराठी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण एकदम छानशा आणि सुंदरशा प्लेसला आलेलो आहे की जे आपण आतापर्यंत चॅनलवर पाहिलेलं नाहीये। तर आपल्याला खूप छान प्लेस पाहायला भेटणार आहे। तर ते कुठे आहे आणि कोणत्या ठिकाणी आणि काय आहे तर आपल्याला सर सांगणार आहे। नमस्कार मित्रांनो, आज तुम्ही पनवेलला आकुर्ली गावाच्या आपल्या काकाजीनी वाडीमध्ये आलात। आज आमचं काकाजीनी वाडी हे बहुतेक लोकांना माहितीच आहे। त्या सर्व्हिस आणि मेन आमचं जे असतं सर्व्हिस आणि जेवणाचं आमचं आज नाव आहे। तुम्ही कुठे विचारलं टॉप 5 मध्ये आमचं नाव येतं बॉम्बेमध्ये। तिथे काकाजीनी वाडीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। यांच्यासारखा प्लेस आपल्याला आपल्या पनवेलमध्ये कुठेही भेटणार नाही। तुम्हाला बॅक साइडलाही दिसत असेल आणि मी तुम्हाला समोरूनही दाखवेल। तर आपण कुठे आलेलो त्यावरूनच तुम्हाला दिसलं असेल। तर ह्या ठिकाणी काय काय आहे आणि काय काय प्रोग्रामसाठी लोक येऊ शकतात त्याची माहिती आम्हाला सांगा। आमच्या इथे लग्नासाठी तुम्हाला हॉल आहे, पूल साइड आहे, लॉन साइड आहे, अच्छा, आणि डायनिंग साइड वगैरे सगळं काही आहे। प्लस आमच्याकडे नवीन बिल्डिंग एक तयार झाली आहे सरांनी। अच्छा, कुठं याच आजूबाजूला याच आपल्या 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे, म्हणजे साइडला दुसऱ्या बाजूला। ओके, टोटल आपल्याकडे 56 रूम्स आहेत राहण्यासाठी किंवा मेकअप वगैरे करण्यासाठी सगळं टोटली रूम सगळ्या ऑल ओव्हर। म्हणजे इथं राहू शकतात, मुक्काम पण करू शकतात। लग्नांचे जे पाहुणे वगैरे गेस्ट वगैरे एक दिवस आधी किंवा स्टे साठी वगैरे आपण एक दिवस त्यांना राहण्याची सोय वगैरे सगळी अवेलेबल आहे। म्हणजे तुम्हाला कुठूनही हॉल बुक करायचा असेल काकाजीनी वाडी पनवेल आकुर्ली ह्या भागातला तर तुम्ही बुक करू शकतात। आणि ह्या ठिकाणी तुम्ही 1-2 दिवस जशी तुमचे फंक्शन प्रोग्राम असतील तर ह्या ठिकाणी तुम्ही मुक्काम करू शकतात। आणि यांनी सांगितलेलं आहे की कसे कसे हॉल आहेत, कमीत कमी किती लोक येऊ शकतात। एवढा हॉल मध्ये 600 ते 1000 लोकांची एवढ्या लोकांचं फंक्शन होऊ शकतं। हॉल मध्ये आपल्या 600 ते 1000 लोकांची कॅपॅसिटी आहे। प्लस आपल्याकडे लॉन आहे, लॉन मध्ये आपले 2 ते 3000 लोकांची आपण, अच्छा, म्हणजे ते पण लोक बाहेर जर प्रोग्राम करायचं एवढी सोय आहे। तर बघू शकता तुम्ही, नुसतं छोटं बर्थडे किंवा काहीतरी प्रोग्रामसाठी हा हॉल नाहीये तर खूप मोठं फंक्शन लग्न कार्यासाठी तुम्हाला दिसत असेल स्टेज खूप सुंदर सजवलेला आहे। आणि तुम्ही हा हॉल बघू शकतात। तर बघू शकतात तुम्ही एवढ्या चेअर आहेत, त्यांनी सांगितल्याप्रमाणे एवढा मोठा हॉल आहे। तर एवढ्या हॉलमध्ये तुम्ही येऊन तुमचं फंक्शन साजरं करू शकतात। तर बघू शकतात, तर आपण थोडं जवळूनही पाहूया। तर आपल्या बॅक साइडला स्टेज दिसत आहे आणि आज इथं प्रोग्राम आहे। आज आहे का उद्या आहे? आज आहे। अच्छा, रात्री कोणत्या प्रोग्राम साठी सेटअप केलं? लग्नाचा इथला प्रोग्राम आहे, ते लग्नाचंच आहे। ओके, त्याची तयारी केलेली आहे। तर आता हा सेटअप तुम्ही पाहिलेला आहे, खूप छान आणि ज्यांना जसं आवडेल त्या प्रकारे तुम्ही करून घेऊ शकता। तर आपण आता अजून काय काय आहे ते बघू। आणि सिलिंग पण बघा तुम्ही, खूप सुंदर आहे केलेलं त्यांनी। आज प्रोग्राम आहे त्यांचं लाईव्ह काउंटरचं, आपलं चार्ट वगैरे जेवणाचं जे स्टार्ट आपलं इथून बघू शकता। इथं हे सेक्शन चार्टचं आहे। आपल्या इथे रानवत कॅटरर्स आहे, त्यांचं हे सेक्शन आहे। हे आपलं इन हाऊस कॅटरिंग वाले आहेत। हॉलच्या शेजारी बघा इथं पूर्ण खाण्याची आणि चाटची सोय आहे आणि बसण्यासाठी तुम्हाला इकडे चेअर, हे आपलं काउंटर्स वगैरे असतात। सगळ्यांचं आवडतं आईस्क्रीम सेक्शन, आईस्क्रीम काउंटर्स, वॉटर काउंटर आहे तिथे, हे ज्यूस काउंटर आहे तिथे। अच्छा, हे ज्यूस, आईस्क्रीम, चाट आणि हे ज्यूसचा एरिया। ज्यांना जे खायचं आहे त्या ठिकाणी येऊन करू शकतात एन्जॉय। आपले प्लेट्स काउंटर्स वगैरे असतात सगळे। तर बघा सगळं एकदम मस्त पॅकिंग केलेलं आहे, खूप काळजी घेतलेली आहे वस्तूंची। इथं बघू शकतात छान ट्रे मध्ये ठेवलेलं आहे सगळं। इथे आपले सगळे फूड काउंटर चालू होतात। अच्छा, पार्टी म्हटलं म्हणजे सगळ्या प्रकारचे चाट, ज्यूस, सलाड, स्वीट, सगळं सेक्शन एकदम मस्त आणि परफेक्ट। ज्यांना स्वीट पाहिजे असेल स्वीट सेक्शन, नान, रोटी, आणि हे नान किंवा रोटीचं सेक्शन या साईडला। आपले इथे 2 काउंटर्स लावलेले असतात, म्हणजे सेमच असतात पण 2 काउंटर्स लावलेले असतात। आणि जशी ज्यांची ऑर्डर वगैरे हिशोबाने 2 काउंटर्स लावून ठेवतो आपण। राईस दाल सेक्शन
आता हा जो प्रोग्राम आहे हा रात्री आहे. आता हे सगळे बनवत आहे आणि यात टाकतील. आपल्याला इथं काहीच भेटणार नाही, पण त्यांनी जे मांडून ठेवलेलं आहे तुम्हाला कळेलच. तर बघू शकता टेबल रेडी आहे. एवढा मोठा हॉल, त्या ठिकाणी सगळे प्लेट्स काउंटर जे जे अलग अलग आहे. आहे एक छानशा अजून आवडत्या प्लेसला जो स्विमिंग पूल आहे. छोट्यांपासून मोठ्यांपासून सगळ्यांना इथं एन्जॉय करता येईल. म्हणजे जे लोक इथं कोणत्याही प्रोग्रामला आदल्या दिवशी येतात तर त्यांना स्टे साठी त्यांना पूलची सोय वगैरे त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी एन्जॉय करू शकतात. म्हणजे इथं आल्यावर तुम्ही एकदा पिकनिक सारखं एन्जॉय करता येईल असं आहे बघा. आणि स्पेस पण भरपूर आहे. याच ठिकाणी आपले लग्न रिसेप्शन वगैरे पण होतात. ओके, भरपूर स्पेस आहे. ज्यांना साइडला आपलं पार्किंग आहे. अच्छा, ही पण पार्किंग आहे आणि त्या साइडला पण होती पार्किंग. पार्किंगचं तर टेन्शनच नाहीये. त्याच्यामध्ये आपलं मिनी ॲडिशनल मिनी रेस्टॉरंट आहे आतमध्ये. म्हणजे छोटं फंक्शन असेल, ज्यांना एक छोटंसं फॅमिली फंक्शन करायचं असेल, जसं 20-25 लोकांच्या आसपास, संगीत मेहंदी वगैरे काही 2-3 दिवसाचे प्रोग्राम असतात कोणाच्या घरामध्ये, तर तुम्ही हा एक मस्तपैकी छान मोठाच आहे, छोटा नाहीये, तर हा पण बुक करू शकतात. तर ह्या ठिकाणी तुम्हाला सगळी AC पण भेटेल. AC रूम आहे. कूलर पाहिजे असेल कूलर. तर इथं तुम्हाला जे काही करायचं असेल फंक्शन त्या वस्तू इथं तुम्ही सेटअप करून देणार. तर फोटो तर काढतच असतो. इथं फोटो काढायला काही कमी नाही आहे जागा. पण बघा असं पण केलेलं आहे ज्यांना त्या ठिकाणी छान फुलांच्या डेकोरेशनमध्ये फोटो. नमस्कार मित्रांनो, तसंच आपण सेक्शनच्या लॉनच्या सेक्शनमध्ये आलो आहोत. इथे आपलं 2000 ते 3000च्या कॅपॅसिटीने आपण पब्लिकला आपण प्रोव्हाइड करू शकतो. इथे 2000च्या 2000 3000 2 ते 3000 हा जेवढे ज्यांचे असतील पण आहे 2 ते 3000 पर्यंत. तर बघूया आपण आतमध्ये केवढा स्पेस आहे. आणि छानपैकी यांच्याकडे उद्या प्रोग्राम आहे ना, उद्या तर जोही प्रोग्राम आहे ज्यांचा, तर त्यांचं आता काम चालू आहे. आपल्याला पूर्ण सेटअप तर नाही दिसणार, पण काम चालू आहे त्यांचं. तर हा एवढा सेटअप झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही हा एवढा स्पेस, 2 ते 3000 लोक मावू शकतील. बघू शकतात खूपच मोठा आहे. आणि त्यांचं स्टेज बनवण्याचं पण काम चालू आहे. चेअर ठेवण्याचं काम चालू आहे. आणि इतर अजून बाकीचं आहे, दिसत आहेत तुम्हाला, कामं करतायत. आणि छानशी लाईटिंग वरच्या साईडला तुम्हाला दिसत आहे. ज्या वेळेला प्रोग्राम राहील त्यावेळेला ते लाईटिंग पण करतील. फोकस आहे, चारी बाजूला लावलेलं आहे. दिवसा तुम्हाला दिसणार नाही. तर सगळे झाडांच्या आजूबाजूला हे सगळे फोकस दिसत आहेत. रात्री खूप छान दिसेल जेव्हा प्रोग्राम चालू होईल. आपण आता आपल्या रिसेप्शनच्या लॉबीमध्ये बिल्डिंगमध्ये घुसलो आहोत. इथे आपलं पाहुण्यांची राहण्याची सोय वगैरे वरती त्यांची टोटल आपल्या इथे 29 रूम्स आहेत या बिल्डिंग मध्ये. 29 रूम्स आहे वरती. प्लस आपलं एक मिनी हॉल आहे जेणेकरून आपल्याला छोटं लग्न वगैरे. अच्छा, तिथल्या तिथं म्हणजे हे मेन हॉल न घेता एक छोटा हॉल पण आहे. तर चला, इथं आल्यावर तुम्ही विचारू शकतात किंवा इन्क्वायरी करू शकता. तुम्हाला जे बुकिंग करायचं ते इथे खालती 5 रूम आहेत. अच्छा, स्टार्टिंगलाच आहे म्हणजे खालच्याच फ्लोअरला. आणि वरती आहेत अजून रूम्स 5 रूम्स खाली. लिफ्ट सुद्धा आहे. आणि किती फ्लोअर आहे? 4th फ्लोअर आहे. 4 फ्लोअर आहे तिथे. हा आपला मिनी हॉल आहे. मिनी हॉल जो तुमची राहण्याची जी सोय ज्या बिल्डिंग मध्ये आहे त्याच ठिकाणी. इथे आपलं 150 ते 200 लोकांचा कार्यक्रम होऊ शकतो इथे. अच्छा, म्हणजे एका टायमाला जर भरपूर फंक्शन आले तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे बाहेर करू शकतो. 4 फंक्शन इथे करू 4 करतो आपण. एक छोटा पाहिला पूल साइडला, लॉन साइड आणि आपलं मेन लग्नाचा आणि हा मिनी बँक्वेट. हा तर 4 मोठे मोठे आहे. काही टेन्शन नाही. तुमच्या तारखा इकडे तिकडे झाल्या तरी तुम्हाला भेटू शकतो. आणि इथे 150 ते आसपास, 100 ते 150च्या आसपास. आणि हे सगळं मांडलेलंच आहे बघा त्यांनी रेडी करूनच. आपलं फूड काउंटर, डायनिंग वगैरे हे सगळं वरतीच आहे. आणि ज्या वेळेला प्रोग्राम राहील त्यावेळेला अजून डेकोरेशन होईल. आणि जे 2 दिवस राहतील, फंक्शन राहील, तर बघा तुम्हाला इथून किंवा तुमच्या रूम मधून छानसा व्ह्यू भेटेल. आणि खाली जे प्रोग्राम चालू असतील तेही दिसेल. बघा तुम्हाला समोर सगळं दिसत आहे, स्विमिंग पूल. आणि आपण आता खालची व्हिडिओ घेतली बघा, वरतून असं दिसतंय. तर बघा हा छानसा हॉल, छोटासा, छोट्याशा फंक्शनसाठी
डेकोरेशन केल्यावरती आणि सगळं काही सेटअप केल्यावरती छानच दिसेल आणि खूप सुंदर आहे, देखाव्यासहित पाहायला भेटणार आहे आपल्याला इथं. फर्स्ट फ्लोर आहे, या ठिकाणी पण आहेत रूम्स. आपण खालच्याही पाहिल्या, वरचा हॉल पण पाहिला. आता फर्स्ट फ्लोअरवरती आपण रूम बघणार आहे. किती म्हणजे एक फॅमिली राहील का? एका रूम मध्ये आपले 5 पर्सन राहू शकतात. एक्स्ट्रा गादी वगैरे देऊन राहू शकतात. एक्स्ट्रा मॅटर्स आपण त्याच्यामध्ये ऍड करून देतो. बघू शकता खूपच छान रूम आहे, स्पेस आहे. आणि तुमच्याकडे जर 5 ते 6 जण जरी असले एका फॅमिली मधले तरी तुम्ही या साईडला अरेंज करून ते देतील, राहू शकतात. 1 ते 2 दिवस प्रोग्राम राहिला तर. आणि शेजारीच छानपैकी वॉशरूम आहे. तर एका फ्लोअरला आपल्या 8 रूम आहेत टोटल. सगळ्या फ्लोअरवरती 8 आहे. 4th फ्लोअरला आपलं मिनी बँक्वेट हॉल आहे आणि 3rd फ्लोअर, 2nd फ्लोअर आणि 1st फ्लोअर आणि ग्राउंड फ्लोअर सगळे रूम्स आहेत. हे ब्राईड रूम आहेत, नवरा नवरींसाठी जे हॉल सोबत आपले स्पेशल एक नवरदेव आणि एक नवरीसाठी जी रूम असते 2 रूम आहेत. तीही आहे. म्हणजे 2 असतील ना? 2 रूम आहेत. एक बाजूला आहे, एक जेंट्स आणि एक लेडीज साठी. तसंच आतमध्ये आपला आहे अजून एक रूम आहे. हा एक अजून स्पेशल रूम आहे त्यांच्यासाठी. म्हणजे चेंजिंग पण करू शकतात, मेकअप पण करू शकतात. AC वगैरे सगळं काही आहे. त्याचबरोबर आपलं जनरेटर बॅकअप सुद्धा आहे आपल्या इथे. हा, लाईट गेली तर प्रॉब्लेम नाही. आणि अटॅच बाथरूम. म्हणजे स्पेशल नवरीला मेकअप करायला एकदम शांत पाहिजे असते, तर तशी रूम तुम्हाला इथं भेटेल. आणि इतर लोकांसाठी तर वरती आहेच. तर आज आपण आलो होतो काकाजीनी वाडी इथं व्हिजिट द्यायला आणि आहे सरांचंच. तर आपल्याला ते खूप गडबडीत होते म्हणून आपल्याशी त्यांच्याशी काही एवढं बोलता नाही आलं. तर तुम्ही थोडंफार काहीतरी सांगा. आज आमचं काकाजीनी वाडी हे बहुतेक लोकांना माहितीच आहे. त्या सर्व्हिस आणि मेन आमचं जे असतं सर्व्हिस आणि जेवणाचं आमचं आज नाव आहे. हो, तुम्ही कुठे विचारलं टॉप 5 मध्ये आमचं नाव येतं बॉम्बेमध्ये. तर किती वर्षापासून? एकदा तुम्ही व्हिजिट करा इथं. तुम्हाला टोटल म्हणजे आम्ही कंप्लीट सर्व्हिस देऊ. त्याच्यात तुम्हाला कुठलीही काही गोष्टीचं हे राहणार नाही. प्लस आमचा बँक्वेट हॉल पण आजच्या घडीला टॉपमध्ये आहे. हो, खूपच मोठा आहे. 600 ते 700 खुर्च्या त्याच्यात ॲट ए टाईम राहू शकतात. म्हणजे 1000चा गॅदरिंग असली तरी तिथे करू शकतो आपण. आणि लॉनमध्ये जवळजवळ 2,500-3 हजारापर्यंतचे गॅदरिंग असले तरी आपण आरामात व्यवस्थित प्रोग्राम करू शकतो. आमच्याकडे बाकी राहण्यासाठी जवळ 300 लोकांचा अकोमोडेशन करू शकता तुम्ही. जवळ 60 रूम्स आहेत आमच्याकडे अवेलेबल. आणि रूम्स पण टोटल 5 स्टार टाईपच्या कम्प्लीट त्या टाईपचे त्याचं हे आहे. त्यामुळे तुम्हाला चांगली सर्व्हिस आम्ही तिथे देऊ शकतो. आणि सगळं आपण व्हिडिओत दाखवलेलंच आहे. प्लस आता आमचा परचा एक हॉल पण आहे जिथे तुमचा हल्दीचा प्रोग्राम आहे, संगीतचा प्रोग्राम आहे. छोटा प्रोग्राम असले तुम्ही त्याच्यात ॲडजस्ट करू शकताय. प्लस त्याच्या व्यतिरिक्त आमचा एक स्विमिंग पूलची पण कंप्लीट हे आहे की त्याच्यात पण तुम्ही व्यवस्थित एक चांगला लग्नाचा प्रोग्राम. इवन तुम्हाला जर वाटलं झाली आम्ही स्विमिंग पूलच्या मध्ये पण आम्ही एक स्टेज बनवून चांगले त्याला एक वेगळं एक सर्व्हिस देऊ शकतो. आणि ऑलरेडी आम्ही केले, लोकांना बरंच या गोष्टी आवडलेल्या आहेत. तुम्ही एकदा जरूर आमच्याकडे व्हिजिट करा, त्यावर ते तुम्हाला अंदाज मिळेलच. धन्यवाद.
तुम्ही छानपैकी सेटअप झालेला आहे आजच्या प्रोग्रामचा. खूप सुंदर डेकोरेशन फ्लावरने केलेलं आहे, मस्तपैकी लाइटिंग लागलेली आहे. आपण जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला दिवस होता, आता बघा सगळीकडे तुम्हाला लाइटिंग दिसत आहे. खूप छान सजवलेलं आहे. सेल्फी प्लेस, आपण पण एक सेल्फी घेऊन घेऊ. तर आज आपण व्हिजिट दिलेली होती काकाजीनी वाडी, आणि कुठे आहे तर त्याचा आपण पूर्ण पत्ता, नंबर यांचा देऊ. म्हणजे तुम्ही कसं त्या नंबरवरती, ॲड्रेसवरती येऊन बुकिंग करू शकतात. आणि तुम्ही कुठेही राहत असणार तरी तुम्हाला बुकिंग करता येईल, कारण बुकिंग आपण कुठेही जाऊन करू शकतो. कारण आपल्याला सोय पाहिजे असते, आणि कशी सोय कुठे आहे ते आवडते तिथंच आपण जात असतो. तर तुम्हाला ही व्हिडिओ खूप आवडेल. आपण सगळं डिटेल ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, तर तुम्हाला ती व्हिडिओ नक्की आवडेल. तर धन्यवाद भाऊ, तुम्ही सगळी माहिती दिली. तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.